तर यानंतर थेट जाऊयात आझाद मैदानावर, ज्या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा सुरू झालाय, पाहूया। चाय नाश्ता दे रहे और कुर्सियां दे रहे। मैं खुद आंख से देखा यार, हमको खड़ा रहने को बोलते बाहर खड़े रहो। ये तरीका है? ये कानून सबके लिए एक होना चाहिए। कोई कार्रवाई नहीं, उनको 2-3 लोग के ऊपर केस कर रहे हैं, दिखाने के लिए बाकी सबको छोड़ रहे। अंदर चाय नाश्ता चल रहा है। हे होत आहे सगळं। ये देखो, देखो देखो, ये देखो, ये क्या हो रहा है? मैं क्या गिरवी दे लो? मैं चोर हूँ? ये चोर हूँ मैं क्या? ये एकटा माणूस बोलणार आहे तरी हे लोक सगळ्यांना जगलो बाहेर काढतात। धक्का मारण्यात येतोय। तर आझाद मैदानावरची ही दृश्य आहेत। काँग्रेस विरोधात भाजप युवा मोर्चा चांगलेच आक्रमक झालेली आहे आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमल्याचं आपण पाहू शकतो। आझाद मैदानावरची ही दृश्य। आपण मगाशीच पाहिलेलं होतं, काँग्रेसचं कार्यालय हे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फोडलेलं होतं। जे अमित शहा यांचं बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य आहे ते अर्धवट दाखवलं, अर्धवट तोडून मोडून दाखवलं असा आरोप खरं तर भाजपानं केलेला होता आणि त्याचाच राग ठेवून बंद केलं, आता बंद केलंय। त्याचाच राग समोर ठेवून खरं तर जे भाजपाचे जे कार्यकर्ते होते ते आक्रमक झालेले होते। त्यांनी मुंबईच्या कार्यालयावर, काँग्रेसचं जे मुंबईमधलं कार्यालय होतं त्यावर हल्ला चढवलेला होता, तोडफोड केलेली होती। त्यानंतर आझाद मैदानावरची ही दृश्य, दोन्हीकडूनचे जे कार्यकर्ते आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आझाद मैदानावरच्या पोलीस स्टेशनवरची ही दृश्य आपण पाहू शकतो। ताब्यात घेण्यात आले आहेत। त्याचबरोबर जे पोलीस स्टेशन परिसरात उभे होते त्यांना देखील काहींना ताब्यात घेण्यात आले। त्यांना जे काही भेटायला आले होते त्यांना देखील पोलिसांनी आता सध्या तरी आतमध्ये थांबवण्यात आलं आहे। त्यांच्यावरती काय कारवाई केली हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं, त्यांच्याकडून धक्कादायक आरोप केला जात आहे की जे सर्व कार्यकर्ता आले, जे भाजपचे जे सर्व कार्यकर्ता होते त्यांना जी सर्वची चाय नाश्ता आहे ती पोलिसांकडून दिली जाते असा धक्कादायक आरोप आहे, तो सर्व त्यांच्याकडून करण्यात आला आहे। त्यामुळे आता या सर्व गोष्टी आरोपांवरती पोलिसांकडून काय उत्तर दिलं जाईल, पोलिसांकडून काय प्रतिक्रिया हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर जे भाजपचे नेते मंडळी आतमध्ये, जे भाजपचे माजी आमदार आहेत अतुल शाह, ते देखील आतमध्ये उपस्थित आहे। तर त्यांच्याकडून देखील या सर्व आरोपावरती काय प्रत्युत्तर दिलं जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज जे भाजपच्या कार्यकर्त्याकडून जे काँग्रेसचं जे ऑफिस आहे ते तोडण्यात आल्यानंतर आता सध्या ना कुठेतरी मुंबईचं राजकीय वातावरण आता सध्या तरी तापताना दिसत आहे। त्यामुळे आता या सर्व वरती आता भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडून पुढे काय प्रतिक्रिया येईल हे देखील पाहणं मात्र आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन नागेश धोत्रेसह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई। सध्याची आपण ही दृश्य पाहतोय, आझाद मैदानावरच्या पोलीस स्टेशन बाहेरची ही दृश्य आहेत। खरं तर अनेक जे कार्यकर्ते होते त्यांना खरं तर पोलीस स्टेशनमध्ये ते दाखल झालेले आहेत। भाजपच्या जे कार्यकर्त्यांना पोलीस नाश्ता पुरवतात असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केले जातोय, त्यामुळे ते त्यांना प्रश्न उपस्थित करतात।
दुसऱ्या बाजूला आपण लाठीचार्ज करणार मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो इकडे वाटायला आझाद मैदानावरची ही दृश्य आहेत. पोलीस स्टेशन बाहेर हा एकंदरीत राडा सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून खरं तर जोरदार या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते. पोलीस सुद्धा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत. आपण अगदी थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलेलं होतं. खरं तर काँग्रेसच्या कार्यालयाची ही तोडफोड भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेले होते. त्यानंतर हा वाद आणखीनच पेटताना पाहायला मिळतोय. दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. काँग्रेसकडून सुद्धा आणि भाजपाकडून या ठिकाणी थांबणार नाहीये. सगळ्यांना मी वॉर्न करतोय, मला जर या ठिकाणी दिसलं तर पोलीस बळाचा वापर करतील तुमच्यावर. इथे मला एकही कार्यकर्ता थांबता कामा नये. मी आता वॉर्निंग करतोय सगळ्यांना. एक मिनिट